नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं चालता बोलता अमेरिका या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण पाहूयात अमेरिकेतील शेती। सो आपण आलेला आहोत या फार्मवरती। आता एंट्री करण्याच्या तिथेच यांनी अशा पद्धतीने इथले फ्रूट्स ठेवलेले आहेत। आपण इथे कलिंगड बघू शकतो। आता चालू आहे जुलै, सो या महिन्यामध्ये इथे कलिंगड, अशा पद्धतीच्या काकड्या किंवा टोमॅटो अवेलेबल असतात। हे फार्म जनरली सॅटर्डेला ओपन असतं, सकाळी 9 ते 11, आणि या वेळामध्ये इथे लोक येऊन त्यांना हवे ते प्रोडक्ट किंवा हव्या त्या या शेतातील गोष्टी स्वतः घेऊ शकतात। इथे अजून आपण पाहू शकतो की हे प्रोडक्ट यांनी घरचेच बनवलेले आहेत, ज्याच्यामध्ये मध आहे, कारण शेतीबरोबरच ते मधुमक्षिका पालन सुद्धा करतात। तसेच वेगवेगळे टोमॅटो केचप्स असतील किंवा स्ट्रॉबेरी जाम असेल। आता आपण पाहूयात टोमॅटो। सो आपण बघू शकतो की इथे अशा पद्धतीने शेती केली जाते, जिथे मध्ये मल्चिंग यूज केलेला आहे। इथे हे 2 प्रकारचे टोमॅटोज आहेत, एक तर छोटे म्हणजे चेरी टोमॅटोज आहेत आणि मोठे सुद्धा टोमॅटो आहेत। इथे लोक स्वतः येऊन हे टोमॅटो किंवा तिथं जे काही शेतामध्ये उपलब्ध आहे ते स्वतःच्या हाताने तोडतात आणि अर्थातच ते पैसे देऊन घेऊन जातात। इथे आपण पाहू शकतो सूर्यफूल। जसं की आपण एक ज्वारीचं शेत या निमित्तानं पाहिलेलं आहे, तर ज्वारीच्या शेतसारखं ही खूप मोठी शेती नाही आहे किंवा खूप मोठं शेत नाही आहे। इथे आपण लोक फिरताना बघू शकतो। पलीकडचं जे शेत आहे ते स्ट्रॉबेरी होती, तिथे सध्या स्ट्रॉबेरी नाही आहे, स्ट्रॉबेरीचा सीझन संपलेला आहे। स्ट्रॉबेरीचा सीझन हा मार्च ते मे पर्यंत असतो। ही जी शेती आहे ही खास करून बिना केमिकलची केली जाते। इथेच अशा पद्धतीचे वेगवेगळे फ्लावर्स सुद्धा आहेत।
हे सुद्धा लोक इथून हौसेने घेऊन जातात. हे फ्लावर आहे, याला म्हणतात झेनिया. इथे आपण मोठे टोमॅटोज बघू शकतो. इथे पलीकडे बेंचेस सुद्धा ठेवलेले आहेत, जेणेकरून लोक इथे बसू शकतात आणि या शेताचा आनंद घेऊ शकतात. समोरच आपण गाड्या पार्क केलेल्या बघू शकतो. सो अशा प्रकारचं हे शेत आपण पाहत आहोत. इथेच काकडी आहे. इथले शेतामध्ये फिरताना एक वेगळा एक्सपिरियन्स असा आला की तो म्हणजे इथे खूप सारे कीटक अवेलेबल होते किंवा खूप सारे किडे म्हणा, त्या म्हणजे नाकतोडा असेल, माईट बी ती इकोसिस्टीम असावी की त्याप्रमाणे त्यांनी बिल्डअप केलेलं आहे. कारण जनरली आपल्या शेतामध्ये एवढे किडे मी नाही कधी पाहिले. आणि पीक म्हणाल तर इथे एक संमिश्र असं पीक आहे. म्हणजे इथे मिरची आहे, इथे काकडी असते, त्याचबरोबर टोमॅटोज 2 प्रकारचे आहेत, खूप सारी फुलझाडं आहेत, तसेच वांगी असतील, सिमला मिर्च असतील किंवा मिरचीचे वेगवेगळे प्रकार आहेत. त्याचबरोबर मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे मधुमक्षिका पालनसुद्धा आहे. त्यामुळे शेतीला जे आवश्यक आहे या एक जोडधंदा म्हणा किंवा व्हरायटी ऑफ आपण काय म्हणू त्याला पिकं असतील, सो अशा पद्धतीने घेतली जातात, जेणेकरून तिथं जो येणारा कस्टमर आहे त्याला आपण त्याच्या आवडीला वाव देतो आणि त्यामुळे खूप सारे लोक इथं हौसेने येतात आणि याची स्वतःहून ती खरेदी करतात. एका शेतकऱ्याच्या दृष्टीने विचार केला तर हे खूप चांगली सिस्टीम आहे, कारण त्याला स्वतः तोडायचं नाही आहे किंवा स्वतः मार्केटमध्ये घेऊन जायचं नाही आहे, त्याच्यासाठी त्याला वेळ नाही द्यायचा आहे. तो त्याच्या शेतामध्येच थांबू शकतो आणि लोक येऊन स्वतः ते चूज करू शकतात. आणि कस्टमर किंवा ग्राहकांच्या दृष्टीने विचार केला तर त्यांच्यासाठीही खूप चांगला एक्सपिरियन्स आहे. आणि एक मुलांनाही एक लाईव्ह एक्झाम्पल द्यायचं असतं. नाहीतर त्यांना म्हटलं की काकडी कुठं पिकते किंवा मिरची कुठे येते, ते एखाद्या शॉपिंगचं नावच सांगू शकतात किंवा मॉलचं नाव सांगू शकतात. त्यांना हा रिअल एक्सपिरियन्स यायला हवा, त्या दृष्टीनं ग्राहकांच्या दृष्टीने सुद्धा किंवा ही खूप चांगली कल्पना आहे असं आपण म्हणू शकतो. सो इथे वेगवेगळ्या प्रकारच्या मिरच्या आहेत. तर प्रॉपर त्याचं मल्चिंग आपण इथे बघू शकतो. आणि तुम्ही इथे बघू शकता की खूप सारं गवत आहे. म्हणजे टोमॅटो कमी आणि त्यात जास्तीचं गवतच आपणास दिसत आहे. परंतु याचं कारण असं आहे की वीड कंट्रोल किंवा तणनाशक वापरले जात नाहीत. पूर्णपणे ऑर्गॅनिक अशी शेती केली जाते, कारण त्यामुळेच लोकांचा इथे येण्याचा अप्रोच जास्त आहे. या मिरच्याचं रोपांचं तुम्ही तेज बघू शकता. याच्यावरती कोणत्याही प्रकारचा रोग नाही आणि खूप तेज असणारं ब्राईट अशा या मिरच्या आहेत. सो तुम्ही बघू शकता की अशा पद्धतीने इथे खूप सारे लोक येतात आणि त्यांना हव्या त्या वस्तू त्या बास्केटमध्ये ते घेऊन जातात. दोन प्रकारच्या तुळस आहेत, एक राम आणि कृष्ण तुळस, पण ही त्याच्यामधलीच थोडीशी वेगळी व्हरायटी आहे. लोक त्यांना हवं असेल तर इथे या मंजुळा नेऊ शकतात
किंवा त्याचं रोप अवेलेबल असेल तर तेही ते नेऊ शकतात. यानंतर इथे पाहत आहोत आपण ट्रॅक्टर. त्यांच्याकडे हा खूप, जेव्हा त्यांनी सुरुवात केली, खूप जुना असा ट्रॅक्टर आहे. त्याची ट्रॉली आपण इथे समोर बघू शकतो. सो अशा पद्धतीचं हे एकंदरीत शेत आहे. एक 7 ते 8 एकर हे शेत आहे. त्यानंतर इथे शेतीमध्ये जे अवजारे वापरले जातात ते आपण पाहत आहोत. ही शेती होती स्ट्रॉबेरीची. सो हे स्ट्रॉबेरी आता तिथून काढलेली आहे. साईडला तुम्ही बघाल तर इथेही मोठे झाडं असे त्यांनी लावलेली आहेत. समोरच त्या शेतकऱ्याचं घर सुद्धा आहे. ही ट्रॉली आपण जरा जवळून बघूयात. सो ही ट्रॉली आहे, खूप जुनी आहे ती. एक आठवण म्हणून त्यांनी ठेवलेली आहे. इथे शेतीसाठी जे ऑर्गॅनिक पद्धतीने औषधं दिली जातात त्याच्यासाठी हे इन्स्ट्रुमेंट म्हणा किंवा त्याच्यासाठी हे अवजार वापरलं जातं. सो अशा पद्धतीचे हे आहे. त्यानंतर मल्चिंग आणि एकंदरीतच ठिबक सिंचन किंवा ड्रिप याच्यासाठी हे वापरतात. इथं मॅनपॉवर किंवा मजूर खूप अवेलेबल नसतात, त्यामुळे अशा पद्धतीच्या मशीनचा जास्तीत जास्त उपयोग केला जातो. हे मल्चिंगसाठी जो पेपर वापरतात तो इथे अशा पद्धतीचा आहे. आणि आपल्याला जसं हवं असेल म्हणजे साईजनुसार मधली जी विड्थ असेल ते इथे सुद्धा ॲडजस्ट करता येते. सो हे अवजार आपण जवळून पाहत आहोत. ते वरती आपण बघू शकतो जो ड्रीप किंवा ठिबकसाठी जो पाईप वापरला जातो तो पाईपही याच्याद्वारे अंथरता येतो. सो एकंदरीतच ड्रीप आणि मल्चिंग हे दोन्ही गोष्टी या इन्स्ट्रुमेंटच्या सहाय्याने केल्या जातात. याला प्लास्टिक मल्च लेअर असं म्हणतात. यानंतर ही शेतासाठीच वापरले जाणारी वेगवेगळी अवजारं आहेत किंवा इन्स्ट्रुमेंट म्हणू शकतो. औषधांसाठी वापरला जाणारा पंप आहे इथे. यानंतर इथलं खूप छान असं अट्रॅक्शन म्हणजे इथे मधुमक्षिका पालन केलं जातं. त्यासाठीच खूप सारे फ्लावर्स किंवा खूप सारं हे जे गवत ज्या गोष्टी आहेत त्या त्यांनी तशाच मेंटेन केलेल्या आहेत. त्यासाठी ना की ते एखादं केमिकल यूज करतात. सो मधुमक्षिका पालनसाठी इथले हे बॉक्स आपण बघू शकतो. आणि इथे फ्रेश बनवलेला हनी इथं खूप प्रसिद्ध आहे. रॉ हनी किंवा जो फिल्टरसुद्धा केलेला नसतो. सो इथे आपण अशा पद्धतीचं कलिंगड बघू शकतो. हे वेट आहे 5 किलो. अशा पद्धती इथे लोक येतात आणि हे हौसेने घेऊन जातात. इथे आहे वांग. तर मंडळी अशा पद्धतीने पाहिलं अमेरिकेतील एक शेती संदर्भातील अमेरिकेतल्या अजून कोणत्या गोष्टी आपणास पाहायला आवडतील हे तुम्ही कमेंट करून मला नक्की सांगा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तेही कमेंट करा.
पुन्हा भेटूयात एका नवीन विषयासह. स्टे हेल्दी अँड स्टे हॅपी.